कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जिते येथे कथित अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या नोटीसवरून राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे। स्थानिक रहिवासी प्रकाश जाधव यांच्या बांधकामावर पोलीस बंदोबस्तात एकतर्फी तोडक कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने केली होती। मात्र नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी या कारवाईला तीव्र विरोध करत एकमुखाने जाहीर ठराव मंजूर केला। समोर आलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीने केवळ प्रकाश जाधव यांनाच नाही तर तक्रारदार नारायण जाधव आणि प्रदीप जाधव या तिघांनाही 22 जून रोजी नोटिसा बजावल्या होत्या। त्यामुळे कारवाई करायची असल्यास तिघांवरही एकत्र करावी, केवळ एकालाच लक्ष करू नये अशी आक्रमक भूमिका ग्रामसभेने घेतली। दरम्यान राजकीय द्वेषातून आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मला टार्गेट केले जात आहे, यामागील राजकीय हेतूची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी असा गंभीर आरोप प्रकाश जाधव यांनी केला आहे। ग्रामसभेच्या या पावित्र्यानंतर प्रशासनाने ही तोडक कारवाई तुर्तास स्थगित केली असून आगामी काळात प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे संपूर्ण ग्रामपंचायतीचे लक्ष लागले आहे। प्रकाश यशवंत जाधव सदर मी ज्या माझ्या घराचे बांधकाम केलेले आहे, मला ग्रामसेवकांनी परमिशन दिली, त्यामुळे मी माझं घराची भिंत बांधली आणि समोरचे माझ्यावर ऑब्जेक्शन घेणारे नारायण बाबू जाधव तसेच प्रदीप वालको जाधव यांनी त्यांच्या नवीन घराचे बांधकाम केले। कुठलीही परवानगी न घेता त्यांनी बांधकाम केलेले आहे आणि मी जेव्हा माझे बांधकाम केले तेव्हा त्यांनी मला अडथळा आणला की तू तुझं बांधकाम आणि कृत बांधकाम असल्यामुळे ते मला माझ्यावर नोटीस काढली त्यांनी तोडण्यासाठी। तर मी ग्रामसेवकांना सांगितलं, तर ग्रामसेवकांनी ही नोटीस तिघांसाठी काढलेली आहे। तिघांना जी नोटीस दिलेली आहे तोडण्याचं नवीन काम, तिघांचं नवीन काम जे काय आहे ते काढलेले आहे, अधिकृत बांधकाम आहे ते तिघांचे। त्यांनी दोघांनी नोटीस परमिशन घेतलेले नाहीये, त्याच्यासाठी ग्रामसेवकने नोटीस काढलेली आहे। आणि जे आजच्या ग्रामसभेमध्ये झालेला ठराव, तर त्याने सांगितलंय ग्रामसभेमध्ये असा निर्णय झालाय की तिघांवर कारवाई केली जाईल। सदरची कारवाई थांबवण्यात आलेली आहे असा ठराव झालेला आहे इथे। आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। आमचं एकट्यांचं बांधकाम का तोडलं जाईल? आम्ही आमच्या स्वतःच्या जागेत बांधले आणि त्यांचा आम्हाला खूप त्रास आहे आणि ते पूर्वीपासून आम्हाला त्रास देतात। ते बोलतात आम्ही आज नाही, आम्हाला पहिल्यापासून त्यांचा त्रास आहे। आम्ही नारायण बाबू जाधव यांचा आम्हाला पूर्वीपासून त्रास आहे। आम्हाला पहिला पण आम्ही टॉयलेट बांधलेला तेव्हा पण ते आम्हाला तोडायला लावलं आणि आम्ही दुसरीकडे बांधला। तर आता ते मुद्दाम म्हणून आमच्या म्हणजे ते राजकारण घडवलंय। आमच्या मुद्दाम म्हणून ते आमचं टॉयलेट बाथरूम आमच्या दारासमोर पाईप काढलेत पूर्ण आणि त्यांचं पाणी पण पूर्ण लीक आहे, सगळं पाणी बाहेर निघतोय। ते हा स्वतः ग्रामसेवक जाऊन तिथं बघून आले, आम्हाला परवानगी पण दिली ते। आता ते कोणाच्या दबावाखाली करतायत? हा आमचा अन्याय आहे। आम्ही हा अन्याय सहन करणार नाही, तर आम्ही तिथं आत्मदान करू।